आपण सगळेच ना प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय काय नाही करून बघत. इंटरनेटवर हजारो युक्त्या आहेत. पण खरं सांगा, त्यातल्या किती आपण रोजच्या जीवनात वापरू शकतो? खूपच कमी, नाही का? त्या खूपच क्लिष्ट असतात. म्हणूनच आज आपण एक अशी फ्रेमवर्क पाहणार आहोत, जी जीमेल आणि यूट्यूबच्या डिझायनर्सनी बनवली आहे आणि ती अत्यंत सोपी आणि व्यावहारिक आहे. हा प्रश्न जरा विचार करण्यासारखा आहे. कधी-कधी असं वाटतं, की आपण दिवसाच्या मागे धावत आहोत आणि दिवस आपल्या पुढे पळतोय. म्हणजे आपल्या वेळेवर आणि आपल्याच ध्यानावर आपलं नियंत्रणच राहिलेलं नाहीये. दिवस कधी सुरू होतो, कधी संपतो, काही कळतच नाही. जर ही भावना ओळखीची वाटत असेल, तर हे विश्लेषण नक्कीच खूप मदत करेल. चला, तर मग याचं मूळ शोधूया. आपल्या वेळेवर नियंत्रण मिळवण्याआधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपला वेळ जातोय तरी कुठे. आजच्या जगात आपलं लक्ष विचलित करणाऱ्या या समस्येचं निदान करूया. तर आपण सतत बिझी का असतो? याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं आहे व्यस्ततेची धांदल. म्हणजे काय, तर सतत काहीतरी करत राहण्याचा एक सामाजिक दबाव. बघ मी किती बिझी आहे हे दाखवण्याची एक स्पर्धाच लागली आहे. आणि दुसरं कारण आहे अथांग तलाव. म्हणजे असा कंटेंटचा प्रवाह जो कधी संपतच नाही. हे अथांग तलाव म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मोबाईलमधले ते ॲप्स आहेत जिथे आपण फक्त स्क्रोल स्क्रोल आणि स्क्रोल करत राहतो आणि नवीन कंटेंट येतच राहतो. लेखक तर याला विचलनाचे क्रिप्टोनाईट म्हणतात. म्हणजे बघा, जसं क्रिप्टोनाईट सुपरमॅनला कमजोर बनवतं ना, अगदी तसंच हे ॲप्स आपली सगळी ऊर्जा आणि शक्ती शोषून घेतात. बरं, मग यावर उपाय काय? बहुतेक लोक म्हणतात, माझ्यात इच्छाशक्ती कमी आहे. आपण सगळेच विलपॉवरवर अवलंबून राहतो. पण फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर ह्या सवयी बदलता येतात का? लेखक म्हणतात नाही. आणि ते का अयशस्वी ठरतं ते आता पाहूया. होतं काय, की आपलं लक्ष विचलित होणं ही आपली निवड नसते, तर ती एक सवय बनून गेलेली असते. आपला मेंदू एका चक्रात अडकतो. कसं? आधी आपण डिस्ट्रॅक्ट होतो. मग आपल्याला अपराधी वाटतं, की अरे मी वेळ वाया घालवला. आणि मग त्या अपराधीपणातून बाहेर पडायला आपण परत डिस्ट्रॅक्ट होतो. हे एक दुष्ट चक्र आहे, जे तोडणं खूप कठीण होऊन बसतं. आणि म्हणूनच हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही इच्छाशक्तीने सवयीशी लढलात, तर सवय नेहमीच जिंकेल. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ज्या सवयी आपल्या मेंदूत खोलवर रुजल्या आहेत, त्यांना फक्त नाही मी हे करणार नाही असं म्हणून थांबवता येत नाही. त्यासाठी इच्छाशक्ती नाही, तर एका चांगल्या सिस्टमची गरज असते. आणि तीच सिस्टम म्हणजे मेक टाईम फ्रेमवर्क. लेखक एक सोपी 4 पायऱ्यांची पद्धत सांगतात, जी कोणीही वापरू शकतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी कोणत्याही सुपरह्युमन मोटिवेशनची किंवा विल पॉवरची गरज नाही. ही आहे ती मेक टाईम फ्रेमवर्क. यात फक्त 4 सोप्या पायऱ्या आहेत. हायलाइट, लेजर, ऊर्जा मिळवा आणि चिंतन करा. चला, आता एक एक करून या प्रत्येक पायरीचा अर्थ काय आहे आणि ती कशी वापरायची ते पाहूया. तर सुरुवात करूया पहिल्या 2 पायऱ्यांपासून, हायलाइट आणि लेझर फोकस. या 2 पायऱ्या दिवसासाठी एक उद्देश ठरवण्यासाठी आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहेत. हायलाइट ही या पूर्ण सिस्टममधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. याचा अर्थ काय? तर रोज सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारायचा. आज अशी कोणती एक गोष्ट आहे जी पूर्ण झाल्यावर मला समाधान वाटेल? हेच आहे तुमचं हायलाइट. यामुळे होतं काय, की आपण फक्त आलेल्या कामांवर प्रतिक्रिया देत बसत नाही, तर जाणीवपूर्वक आपला दिवस कसा घालवायचा हे ठरवतो. आता लेझर फोकस म्हणजे काय आहे आणि हा 60-90चा आकडा काय आहे? तर हे आहे त्या हायलाइटसाठी लागणारा वेळ. दिवसातला फक्त 60 ते 90 मिनिटांचा एक ब्लॉक, जो तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या हायलाइटसाठी बाजूला ठेवणार. पूर्ण लेझर शार्प फोकस हवा असतो, पण तो फक्त या 1.5 तासासाठी. पण प्रश्न हा आहे, की हा 60-90 मिनिटांसाठी असा लेझर फोकस मिळवायचा कसा? यासाठी काही सोप्या युक्त्या आहेत. त्या 1.5 तासासाठी तुमच्या फोनमधले सोशल मीडिया ॲप्स तात्पुरते डिलीट करा. हो, फक्त तात्पुरते. आजूबाजूला शांतता ठेवा, नोटिफिकेशन्स बंद करा. थोडक्यात असं वातावरण तयार करा जिथे फक्त तुम्ही असाल आणि तुमचं काम. ठीक आहे, तर आपण हायलाइट आणि लेझर पाहिलं. आता पुढच्या 2 पायऱ्या आहेत, ऊर्जा मिळवा आणि चिंतन करा. या 2 पायऱ्या या संपूर्ण सिस्टीमला सपोर्ट करतात आणि ती जास्त प्रभावी बनवतात. ऊर्जा मिळवा ही पायरी या एका साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या विचारावर आधारित आहे.
तुमचं शरीर आणि मन एकच आहे. आपण अनेकदा शारीरिक आरोग्य आणि मानसिक ऊर्जा यांना दोन वेगळ्या गोष्टी समजतो, पण खरं तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग मेंदूला ऊर्जावान कसं ठेवायचं? यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये. फक्त 3 मूलभूत गोष्टी: चांगला आहार, पुरेशी आणि वेळेवर झोप आणि नियमित व्यायाम. आपण प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी मोठमोठ्या युक्त्या शोधत बसतो, पण सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेणं. आणि आता सगळ्यात शेवटची पण तितकेच महत्वाची पायरी: चिंतन करा. ह्यात काय करायचंय तर दररोज दिवसाच्या शेवटी एक छोटासा आढावा घ्यायचा, कारण यामुळेच आपण शिकतो आणि आपली सिस्टीम अजून चांगली बनवू शकतो. हे चिंतन खूप सोपं आहे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त स्वतःला विचारा, आज काय चांगलं जमलं, काय नाही जमलं, उद्या काय वेगळं करून बघू शकतो, आणि मग दिवसाच्या फोकस आणि एनर्जी लेव्हलला 1 ते 10च्या स्केलवर एक रेटिंग द्या. बस. तर ही संपूर्ण सिस्टम म्हणजे काय? ही एक नवीन सवय लावण्याबद्दल आहे. आणि ही सवय लावणं किती सोपं आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. दिवसाचं हायलाईट ठरवायला किती वेळ लागेल? फक्त 1 मिनिट. हो, फक्त 1 मिनिट. सकाळी उठल्यावर फक्त हे ठरवायचं की आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. हा एक छोटासा निर्णय संपूर्ण दिवसाला एक दिशा देतो. आणि दिवसाच्या शेवटी चिंतन करण्यासाठी फक्त 2 मिनिटं. म्हणजे बघा, रोज फक्त 3 मिनिटं खर्च करून आपण ही सिस्टीम वापरू शकतो. ही छोटीशी सवय आपल्याला रोज सुधारणा करण्याची संधी देते. आणि हेच या फ्रेमवर्कचं खरं सौंदर्य आहे. रोजच्या या अगदी छोट्या पण सातत्यपूर्ण कृतींमुळे आयुष्यात खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. तर मग या सगळ्या माहितीनंतर एकच प्रश्न उरतो: आजचं असं कोणतं एक महत्त्वाचं काम आहे ज्यासाठी वेळ काढला जाईल? आजचा हायलाईट काय असेल?